शेतकरी बंधूंनो नमस्कार. सध्या पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या टोमॅटो पिकामध्ये मोस्टली अशा रोगाचा प्रादुर्भाव होतो, की हे जे वातावरण आहे ते वातावरण त्या रोगाला पूरक ठरते. मग तो रोग कोणता? जो की करपा. ज्याला आपण लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा म्हणजेच अर्ली ब्लाइट किंवा लेट ब्लाइट असं सुद्धा आपण म्हणत असतो. आणि आपल्या टोमॅटो पिकावरती ह्या करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या टोमॅटो पिकाच्या पानावरती, फळावरती किंवा खोडावरती आपल्याला कोणकोणती लक्षणे दिसून येतात आणि ह्या करपा रोगाचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर कोणतं औषध म्हणा, जैविक पद्धत म्हणा, की कोणत्या पद्धतीने आपल्याला अर्ली आणि लेट ब्लाइट जो टोमॅटोवरती येतो, ज्याला आपण लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा याचं चांगलं नियंत्रण भेटू शकतो. अगदी लक्षणे असतील, व्यवस्थापन असेल, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता टोमॅटो पिकावरती येणारा हा जो करपा रोग आहे, हा करपा रोग आपल्या टोमॅटो पिकावरती कधी येतो? तर जेव्हा मोस्टली पावसाळ्याचं वातावरण असतं, हवेमधलं आर्द्रता जास्त प्रमाणात वाढत असते, दमट वातावरण तयार होत असतं आणि अशा वेळी टोमॅटोवरती जास्त प्रमाणात आपल्याला करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याच्यामुळेच एकंदरीतच आपल्या पिकाचं उत्पादन, त्याची घट होऊन आपलं भविष्यामध्ये होणारी जी तूट असेल किंवा होणारं जे नुकसान आहे, ते आपल्याला आधीच टाळता येतं. कधी? जेव्हा आपल्याला करपा या रोगाची लक्षणे चांगल्या अचूक पद्धतीने ओळखता आली तर. मग त्याच्यामधलं पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला पानावरचं लक्षण दिसून येतं. जेव्हा किंचितसा आपल्याला ह्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो, तेव्हा पानावरती तपकिरी किंवा काळे हे जे गोल कलरचे ठिपके आहेत किंवा हे जे डाग आहेत, जेव्हा आपल्याला ते निदर्शनात येतात, तेव्हा आपल्याला अचूक निदान झालं पाहिजे, की आपल्या टोमॅटो पिकावरती करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची चिन्ह आहे. आणि कालांतराने अजून काही दिवस गेल्यानंतर त्या रोगाची तीव्रता आपल्याला वाढलेली दिसून येते आणि पानावरचे डाग वाढून ते पान आहे ते आपल्याला वाळलेलं दिसून येतं. आणि कालांतराने ते पान आपल्याला गळलेलं देखील सुद्धा दिसून येतं. आणि त्याच्यानंतर खोडावरची सुद्धा आपल्याला ह्या करपा रोगाची लक्षणे दिसून येतात. खोडावरती मोस्टली हे जे काळे कलरचे किंवा तपकिरी कलरचे जे डाग आहेत आणि त्याच्यामुळं ते झाड, ती तीव्रता वाढल्यानंतर झाड आपल्याला कमकुवत किंवा वीक झालेलं दिसून येतं. आणि पुढे आपल्याला जेव्हा फळ आपल्याला टोमॅटोला लागत असतं आणि टोमॅटोवरती सुद्धा आपल्याला लक्षणे दिसून येतात. टोमॅटोच्या फळावरती आपल्याला काळ्या कलरचे कठीण डाग दिसून येतात आणि ते फळ कालांतराने सडतं आणि गळतं आणि ही सर्व लक्षणे जेव्हा टोमॅटो पिकावरती लवकर येणारा किंवा उशीर येणारा करप्या या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये करप्याचे जे 2 प्रकार सांगितले, लवकर येणारा आणि उशिरा येणारा म्हणजेच अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट. मुळातच लवकर येणारा करपा हा वातावरण उष्ण आणि दमट असेल तेव्हा जास्त प्रादुर्भाव होतो आणि शक्यतो पानावरती आपल्याला गोलाकार डाग दिसतात. आणि उशीर येणाऱ्या करप्यामध्ये शक्यतो आता सध्या चालू असणारे जे वातावरण असेल, पावसाळी वातावरण असेल आणि तो शक्यतो झपाट्याने या वातावरणामध्ये पसरत असतो आणि लेट ब्लाइटचा प्रादुर्भाव झाल्यामुळे भविष्यामध्ये उत्पादन कमी होऊन आपलं नुकसान सुद्धा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. आता ह्या रोगांचं आपल्याला एकात्मिक पद्धतीने म्हणजे सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक या तिन्ही गोष्टींची सांगड घालून या रोगाचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल. मग त्याच्यामध्ये बघायला गेलं, रोगमुक्त आणि प्रमाणित बियाणे किंवा रोपच नर्सरीमधून आणून त्याची लागवड करावी. पिकांची फेरपालट असणं गरजेचं आहे. एखाद्या सीझनमध्ये टोमॅटो घेतला असेल आणि लगेच पुढच्या सीझनमध्ये टोमॅटो पीक घेणं टाळावं. म्हणजेच रोटेशन पद्धतीने आपल्याला टोमॅटो पीक पीक त्या ठिकाणी घ्यायचं आहे. शक्यतो शेतामध्ये जे पडणारं पावसाचं पाणी असेल, त्या पाण्याचं तिथं साचून न राहता ते पाणी लगेच निचरा होणं, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. झाडामध्ये 2 वळीमधलं अंतर, हवा खेळती राहणे, सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाच्या पाठला भेटला, तर एकंदरीत आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण येऊ शकतं. शक्यतो लगेच आपल्याला सिम्प्टम किंवा लक्षणे आपल्या पिकावरती दिसून आले, पानावरती, खोडावरती, फळावरती, शक्यतो ती फळं, पानं, खोड आपल्याला कलेक्ट करायचे गोळा करायचे प्लॉटच्या नेऊन त्याची विल्हेवाट आपल्याला लावायचं आहे. हे आपण सुरुवातीला सांस्कृतिक दृष्टिकोनातून आपण त्याचा उपाय बघू शकतो. दुसरा जैविक पद्धतीने उपाय करायला गेल्यानंतर मोस्टली सध्या चालू स्टेजमध्ये किंवा चालू वातावरणामध्ये जैविकचा रिझल्ट चांगला दिसून येतो. मग ट्रायकोडर्मा असेल 5 ते 10 ग्रॅम प्रमाणे बियाण्यांना बीज प्रक्रिया केली. सुरुवातीला बियाणे आपण नर्सरीतून आणायच्या अगोदर किंवा ड्रेंचिंग सुद्धा केलं जमिनीतून, तरी सुद्धा आपल्याला चालू शकतं किंवा बेसल डोस जेव्हा आपण भरत असतो, शेणखताबरोबर ते सुद्धा दिलं, तर ट्रायकोडर्माच्या माध्यमातून आपल्याला जैविक पद्धतीने ह्या कर्करोगाचं नियंत्रण करू शकतो. आणि मोस्टली रासायनिक पद्धतीने जेव्हा प्रादुर्भाव जास्त वाढलेला दिसून येतो, तेव्हा कोणती बुरशीनाशक मार्केट्समध्ये आहेत, त्याचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने येणारा लवकर आणि उशिरा करपा जो आपल्या टोमॅटो पिकावरती येत असतो, तो चांगलं नियंत्रण करू शकतो. मग मॅन्कोझेब 75% वेटेबल पावडर जी मार्केट्समध्ये उपलब्ध आहे. साधारण 2 ते 2.5 ग्रॅम 15 लिटर पंपासाठी वापरायचं आहे.
त्याचा एक इफेक्टिव्ह स्प्रे घेतला. त्याच्यानंतर क्लोरोथॅलोनिन 75% वेटेबल पावडर 2 ग्रॅम 15 लिटर पंपासाठी ते वापरू शकता. मेटॅलॅक्झिल प्लस मॅन्कोझेब 8% आणि 64% तीव्रतेची वेटेबल पावडर 2 ग्रॅम 15 लिटर पंपासाठी घेतलं. दोन्ही कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहेत, मेटॅलॅक्झिल आणि मॅन्कोझेब. त्याच्या थ्रू सुद्धा चांगल्या पद्धतीने करप्यावरचे नियंत्रण आणू शकतो. ह्या आलटून पालटून आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. आला तरी आणि येऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला रासायनिक पद्धतीने त्याचं नियंत्रण करायचं आहे. ॲझॉक्स्ट्रोट्रॉबिन 23 एसी 1 मिली 15 लिटर पंपासाठी आणि डायफेनॅकोझॉल 1 मिली 15 लिटर पंपासाठी हे वरील औषधं आलटून पालटून 7 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला फवारणी करायचं आहे. आणि सध्या चालूला पावसाचं वातावरण असल्यामुळे त्या औषधाचा इफेक्ट चांगला येण्यासाठी, रिझल्ट चांगला येण्यासाठी त्या प्रत्येक औषधाबरोबर आपल्याला स्टिकर ते साधारण 0.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. आणि ही एकंदरीत आपल्याला जैविक आणि रासायनिक पद्धतीने आपल्याला करप्याचं नियंत्रण चांगलं राखू शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अतिरिक्त सल्ला काय राहील? पावसाळ्यात शक्यतो रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असतो, तेव्हा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून किंवा प्रतिबंधक फवारणी म्हणून वरील फवारणी देखील घेणं तितकंच गरजेचं आहे. फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी वारं शांत असताना पावसाचा अंदाज घेऊन आणि त्याच्यामध्ये स्टिकर किंवा स्प्रेडर टाकून आपल्याला रिझल्ट चांगला भेटण्यासाठी ही देखील त्या ठिकाणी काळजी घेण्यास गरजेचं आहे. फवारणी करताना पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला जेवढं औषध पोहोचेल, पूर्ण कॅनॉपी जी आहे ती चांगल्या पद्धतीने औषधामध्ये पूर्ण ही होईल, ते घेणं सुद्धा गरजेचं आहे. फवारणी करताना इतर आपल्या शरीराच्या बाबतीत असेल किंवा अवयवाच्या बाबतीत असेल, ती काळजी घेणं देखील सुद्धा गरजेचं आहे. आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळल्यामुळे एकूणच उत्पादनामध्ये वाढ होणार आणि पीक टिकवण्याचा जो उत्पादन खर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा घट येऊन एकूणच आपला उत्पादन नफा देखील त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे टोमॅटोवरील करपा या रोगाचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. एकंदरीत शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.